दरम्यान यवतमाळ दौऱ्यावर असलेले बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं। राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागामध्ये होते, तरी एसडीओ तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही असा सवाल त्यांनी केला आहे। उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना बावनकुळेंनी हा सवाल विचारला। तर वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागून घेतले नाही असं म्हणत अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली। वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचं नाव महाराष्ट्रभर खराब होतंय। आता तुमची वेतनवाढ रोखायची का असा खडा सवालही बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना विचारला। शेतशिवारातील पांदण रस्ते मजबूत करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 आहे त्यांना वर्ग 1 करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची घोषणा सुद्धा महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। नाही, महाराष्ट्रातल्या सर्व पांदण रस्ते, शिवपांदण रस्ते यांना क्रमांक देणे, आज क्रमांक नाही आहे। जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहेत, MDR क्रमांक आहे, स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपांदणांनी या पांदण मोजमाप करणे आणि आज कमीत कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे, सोबतच वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे। शेत जमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्ग 2च्या वर्ग 1 झाल्या पाहिजे, याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे।